काय सांगाल ताई, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आपल्या खात्यामध्ये 3,000 रुपये आलेले आहे. आपण त्याचं आज नियोजन कसं केलेलं आहे आणि ही योजना चालू राहावी किंवा कशी आहे याबद्दल आपलं मत काय? मी सुरुवातीला मुख्यमंत्री साहेबांचे आणि आपले महायुती सरकारचे खूप खूप मनापासून आभार मानते की ही ती माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे आणि माझी हीच इच्छा आहे की ती असंच चालू राहावी. आणि आमचे खूप मनापासून त्यांना धन्यवाद आहे मुख्यमंत्री साहेबांना. आणि आमचा पण खूप त्यांना मोठा पाठिंबा आहे महिला वर्गाचा. आणि त्यांनी जे रक्षाबंधनला आम्हाला 3,000 रुपये भेट दिलेली आहे, तर आम्ही म्हणजे असं खूप गावामध्ये शहरामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. महिलांमध्ये खूप आनंदाचं उत्साह निर्माण करतात. आता तुम्हाला रक्षाबंधनच्या अगोदर पैसे आलेले आहे, आज रक्षाबंधन आहे, त्याचं नियोजन कसं केलेलं आहे? आम्ही रक्षाबंधनला जे पैसे आलेले आहे तर आम्ही एक साडी घेणार आहे. त्याच्यामध्ये काही घरामध्ये जे आपल्याला ज्या वस्तू आहे किंवा मुलांची ट्युशनची फी म्हणा किंवा आपल्याला ज्या गरजू वस्तू आहे आपण त्या आणू शकतो त्या पैशातून. आणि मी तर सांगते, अशी कोणाला हात पसरवण्यापेक्षा माझ्या लाडक्या भावानी मला ही आनंदाची म्हणजे माझ्या खात्यावर 3,000 रुपये जमा केले आहे. मी त्यांची खूप खूप मनापासून धन्यवाद करते त्यांना. काय नाव आपलं, कुठं राहतात, जिल्हा? माझं नाव मनीषा सुभाष लोखंडे. मी N6 सिडको टेलिकॉम हाऊसिंग सोसायटी येथे राहते. आणि माझी हीच इच्छा आहे की आपले सरकार यावे, त्यांना आमचा पाठिंबा आहे. आणि माझी ही इच्छा आहे की मला असं वाटत होती माझं शिर्डी माझं माहेर आहे की मला काही जाता आलं नाही मुलांच्या याच्यामुळं, पण मी नक्की आपल्या मुख्यमंत्री साहेबांना भेट द्यायला जाईन. आणि ह्या वर्षी नाही तर आपल्या ओवाळीला तरी त्यांना ओवाळायला जाईन दिवाळीला. तर माझी ही इच्छा आहे. काय सांगाल, आपल्याला 3,000 रुपये आलेले, त्याचं नियोजन कसं करणार आहे आपण? खूप छान वाटतंय. 3,000 रुपये आले, त्याचं व्यवस्थित नियोजन करणार आहे. सगळ्या नातेवाईकांना सगळ्यांना खूप आनंद झाला. घरात खूप चांगलं वातावरण आहे. पैशाचं नियोजन कसं केलेलं आहे? साडी घेतली, मुलाला कपडे घेतले. लाडक्या भावानं रक्षाबंधनाच्या आधीच पैसे पाठवले, त्यामुळे खूप आनंद झाला. ही योजना अशीच चालू ठेवा, याच्यातून खूप मदत मिळेल आम्हाला. काय सांगाल, आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 3,000 रुपये आलेले आहे, त्या पैशाचं आपण नियोजन कसं केलेलं आहे आणि ही योजना आपल्याला कशी वाटते? योजना खूप छान आहे आणि मुख्यमंत्र्यांचे त्यांचे आभार मानते. आम्हाला खूप या पैशाचा आधार मिळाला. या पैशामुळे आम्ही आता सण साजरा करतोय. घरामध्ये सगळं उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळं आम्ही सुनबाईला साडी, आम्हाला साडी, मुलांना कपडे सगळं काही व्यवस्थित करू शकलो. त्यांचे आभार मानते मुख्यमंत्र्यांचे. सगळ्या यांचे चालू राहायला पाहिजे, त्यामुळे आम्हाला खूप आधार होईल. आमच्या खूप वातावरण आनंदाचं आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणींना त्यांना खूप आनंद झाला. सगळ्यांनी मला फोन करून सांगितलं खूप याची आहे बा हे आनंदाचं वातावरण आहे सगळीकडं. तर सगळ्यांना खूप खुश झाले. सर्वजण गावाकडं इकडं तिकडं सगळ्यांना फोन केले. मी औरंगाबादची राहणारी ने N6 सिडको मथुरा नगर, रंजना गोरखराव देवकर. मी गृहिणी आहे, त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला आहे. Thank you.